आज गौरीचं आगमन होतं. गौरीला मग आपण घरात घेतो, भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवतो. त्यानंतर मग थोड्या वेळाने जेवण वगैरे त्यांचं झाल्यानंतर, थोडा आराम झाल्यानंतर अशा पद्धतीने त्यांना आपण उभा करतो. साड्या वगैरे नेसवतो, डेकोरेशन, त्यांना सर्व दागदागिने घालायची, साडी नेसायची. साड्या नेसायला भरपूर वेळ लागतो. सजावट करायची, जेवढं तुम्ही सजावट कराल ना तेवढं कमी. लक्ष्मी साडी नेसायला वगैरे मी एकटीच होते यावेळेस. असं काही नाही, मला सवय ना साडी नेसवायला, वेळ लागत नाही जास्त. थोडी मदत करू लागत होते मध्ये मध्ये माझे मिस्टर. ह्यावेळेस पहिल्यांदा मदत झाली नवऱ्याची, केली त्यांनी मदत छान केल्यामुळं जरा पटपट तरी झालं, नाही तर मग खूप वेळ लागला असता. तरी पण 10:30ला संपूर्ण झालं. 7-7:30ला चालू केले होते मी, 10:30पर्यंत पूर्ण झाली तयारी. सजावट झाली, डेकोरेशन जास्त केलं नाही, थोडंच केलं. पण ते भरपूर वेळ लागते, काय कुठं ठेवा अशा पद्धतीनं. आणि सुचत नाही, प्रत्येक वेळेस आठवून ठेवावं लागते. कारण आपण विचार केलेला नसतं ना, हे इथं ठेवा, ते इथं ठेवा. मग हे इथं छान दिसतं का, हे इथं छान दिसतं का, असं करावं लागतं. आणि मला आवडतं पण सजावट करायला खूप. अशा प्रकारे मग मी फळीचं पॅकिंगच आणलेलं आहे, पण अजून ठेवायचं आहे ते ओपन करून. सकाळी ठेवलं तरी चालतं, म्हणून तोपर्यंत तसंच ठेवलं मी. राशी घालायच्या राहिल्यात, बाकी खेळणी वगैरे सर्व ठेवले. असं सुचवून ठेवलं, इथं ठेवायचं छान दिसेल का, मी इथं ठेवलं रे छान दिसेल का. साड्या पण नेसवायला कमीत कमी 1 तास तरी लागतो.